नमस्कार, मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना। तर आज मसाला वांगी खाण्याचा व बनविण्याचे ठरवले। चला तर मग बघूया या मसाला वांगीसाठी लागणारे घटक। तर हे 4-5 मी वांगे घेतलेले आहेत छोटे छोटे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, मिरची घेतलेली आहे, 2 कांदे घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत। तर हे बघा, इथं मी कांदे आणि टोमॅटो कापून घेतलेले आहे आणि सांबार आणि मेथी पण बारीक चिरून घेतलेली आहे। तर आता इथे मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हे कापलेले वांगे चांगले भाजून घेते। तर हे बघा, आपले मस्त भाजून झालेले आहेत कांदे। तर आता इथे कांदे चांगले भाजून झाले की त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे आणि ते पण चांगले भाजून घ्यायचे। आता दोन्ही पण भाजून झालेले आहेत, त्यामध्ये थोडंसं तिखट, मीठ, हळद टाकलेलं आहे चवीनुसार। तर आता हे आणि मसाला पण थोडासा टाकलेला आहे, मी कालवून घेते आणि नंतर 1-2 मिनटं याला चांगलं होऊ देते आणि मग यामध्येच थोडीशी मी मुगाची डाळ पण टाकलेली आहे, त्याने घट्टपणा येतो भाजीला। तर हे बघा, इथे चांगले असे भाजून झालेले आहेत। तर आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। तर मी हे लगेचच फिरवणार नाही आहे, फक्त काढून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण अशा तऱ्हेने काढून घेतलेलं आहे। तर हे बघा, आता इथे मी वांगे जे आहेत त्यांना बघून घेते चांगले। तर बघा, इथं एक बेकार निघालं होतं, तर त्याला अशाच तऱ्हेने चिरा पाडून घेतलेले आहेत। तर अशाच तऱ्हेने सगळेच वांगे मी चिरे पाडून घेते 4, कारण की त्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे। तर अशा तऱ्हेने पाहून घ्यायचे। तर आता इथं मी वांगे चिरून घेतलेले आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये, मिठाच्या पाण्यामध्ये डुबून ठेवलेले होते। तर आता याच्यात मीठ भरून घेते, मग चांगले त्याने काय होते, तर आपले वांगी जे आहेत ते चांगले टेस्टी बनतात। तर आता मीठ लावून घेतलेलं आहे। तर आता त्यामध्ये मी आलकण जे आपण केलेलं होतं मसाला, टोमॅटो, कांद्याचा, लसूण पेस्ट, याचा जो आपण हे पेस्ट तयार केली ती आता अशा तऱ्हेनं भरून घ्यायची आहे वांग्यामध्ये। तर हे बघा, अशा तऱ्हेने भरून घेतलेले आहेत मी 5 वांगी आणि त्याच कढईमध्ये आता मी तेल टाकून फोडणी देणार आहे। तर ही कढई अशी दिसत आहे, पण ते जास्त भाजलेली नाही आहे, तर यामध्येच आपण भाजी करू शकतो। ओके, तर इथे ना कढई खूपच तापलेली होती, ते स्टीलची कढई असल्यामुळे माझं काही लक्ष राहिलं नाही आणि मी मसाले काढले आणि तोपर्यंत कढई चांगलीच तापलेली होती। तर आता मी हे सगळं पटापटा त्यामध्ये सगळे आलकण टाकून घेतलेलं आहे। आलं लसणाची पेस्ट, मसाला, तिखट मीठ टाकून, जिरं टाकून हे अशा तऱ्हेनं मी मिक्स केलेलं आहे। तर हे आता आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। तर तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं जे मसाला आहे तो चांगला भाजला जाते आणि आपली भाजी पण खूप छान होते। नाहीतर ते कच्ची अशी भाजी राहते कच्ची आणि त्याची चव पण व्यवस्थित लागत नाही। तर आता हे मसाले चांगले असे भाजून घेते मी तेल सुटेपर्यंत। तेलातच चांगले आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे असतात। तर आता हे चांगले भाजून झालेले आहेत। तर आता मी थोडं थोडं पाणी यामध्ये टाकत आहे।
तर हे बघा, चांगलं आता थोडंसं पाणी टाकलं आणि परत 5 मिनटं याला अशा तऱ्हेनं शिजून घ्यायचं आहे. असं केल्याने आपली भाजी जी आहे ती खूप छान टेस्टी होऊन जाते. तर आता 1 ग्लास पाणी मी यामध्ये टाकणार आहे. तर जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी, म्हणजे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी टाकू शकता. तर मी 1 ग्लास टाकलेला आहे पाणी आणि त्यामध्ये आता हे मसाला भरलेली वांगी टाकून घेते आणि ताटातलं थोडाफार मसाला धुवून यामध्येच ते पाणी टाकून देते. तर हे बघा, इथे मी वांगी टाकून घेतलेली आहे आणि एक मंद आचेवर एक चांगली अशी उकळी येऊ देते. तर आता मंद आचेवर अशा तऱ्हेने झाकण ठेवून अर्धा तास मी ही भाजी शिजवून घेते. तर अशा तऱ्हेनं 5-10-15 मिनटांनी बघायचे आणि ते वांगी परतून द्यायचे एका साईडनं. तर हे बघा, आपली भाजी इथे तयार झालेली आहे, खूप छान. तर अर्धा तास मी ही भाजी शिजू दिलेली आहे मंद आचेवर. तर बघा, आपली किती छान अशी भरली वांगी, मसाला वांगी तयार झालेली आहेत. तर मी अशाच पद्धतीने करीत असते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच करून बघा. तर आता मी याला मस्त असं सजवते सांबार टाकून. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.